असे आदरणीय गौरवजी वांडेकर साहेब, उपायुक्त नगर परिषद नांदेड साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपण साहेबांचं या ठिकाणी पुढे स्वागत करूया. त्यांच्या समवेत ज्या वटवृक्षाखाली आपण बसलेलो आहोत, या वटवृक्षाची स्थापना 1997 मध्ये करून आपल्या निघोज पंचकृषीमध्ये शिक्षणाची गंगा जी आहे, गोरगरिबांच्या घरापर्यंत ज्यांनी पोहोचवली, असे आपल्या शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आणि शिवाजीराव वराळ साहेब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचंही मनपूर्वक स्वागत या निमित्तानं करतो. इयत्ता 9वी आणि 5वीच्या विद्यार्थिनी जी आहेत या ठिकाणी स्वागत गीताने या कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत. इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय शिवाजीराव वराळ साहेब त्यांनी स्वीकारावं अशी मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी साहेबांना विनंती करतो. आता आज आमचे माळी सरांनी जी काही अध्यक्षपदाची सूचना मांडलेली आहे, त्याला मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली. आद्य देवता तथा विद्येची देवता सरस्वती मातेचं पूजन, त्याचबरोबर सावित्री मातेचं पूजन, दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न करावं. जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये, विविध संस्थांमध्ये आज जे विद्यार्थी कार्यरत आहेत, हा आमचा अभिमान आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मान्यवर पाहुणे आपल्याला लावलेले आहेत, त्यांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय.
जात आहेत. असं म्हटलं जातं की नाही का, हे विद्यार्थी ज्यावेळेस जातात तर त्यांची भेट होते की नाही, परंतु इथून पाठीमागचे गेलेले जे विद्यार्थी आहेत अनेक वेळा विद्यालयाकडे आले. सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे जे विद्यार्थी आहेत, आमचा अभिमान आहे. जसे की सागरात आढळणारा जो ओंडका आहे त्याप्रमाणे म्हटलं जातं काय, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी पुन्हा नाही गाठ भेट, पुन्हा नाही गाठ भेट. जरी आपण या ठिकाणी बाहेर गेलो आपली भेट होईलच असं नाही, परंतु जी शिदोरी आहे, ज्ञानाची शिदोरी जी आपल्या गुरुजनांनी आपल्यापर्यंत पोहोचवली, ती शिदोरी आपल्याला जीवनामध्ये अखंडपणे साथ देणारी आहे. माध्यमिक शिक्षण ही जीवनाची गुरुकिल्ली असते. ज्यावेळेस मी या ठिकाणी काल वांडेकर साहेबांकडे गेलो, वांडेकर साहेबांनी मला सांगितलं की सर माझं शिक्षण जे आहे, त्यांच्या बोलण्यामधून आलं की अगदी प्राथमिक शाळा जी आहे त्यामध्ये आपला जो कारखाना आहे, कारखान्याच्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. अळकुटीच्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. तात्पर्य काय, साहेब आपल्याला खूप काही सांगणार आहेत, खूप मार्गदर्शन करणार आहे, परंतु मला सांगायचं काय की मी जिथे शिकलो तिथून मी काय घेतलं, जे ज्ञान मिळवलं, ज्ञानाची शिदोरी जी आहे ती किती मजबूत माझ्याकडे होती आणि त्या शिदोरीवरती मी कुठे जाऊन पोहोचतो याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे वांडेकर साहेब आहेत. त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. पण तत्पूर्वी आमचे जे बालचमू आहे ते बालचमू या ठिकाणी आपलं मनोगत जे आहे व्यक्त करतायत. मुख्याध्यापक आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या 10वीच्या ताईंनो, दादांनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आनंदाचा आणि थोडासा भावुक करणारा आहे. आम्ही आता 5वीचे विद्यार्थी आता 10वीच्या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्यासाठी येथे उभे आहोत. तुम्ही आमच्यासाठी केवळ मोठे विद्यार्थी नाही, तर तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान आहात. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. पुढील शिक्षणात आणि भविष्यात तुम्ही नक्कीच मोठे यश संपादन कराल असा आमचा विश्वास आहे. तुम्हाला माझ्या वतीने व आमच्या इयत्ता 5वीच्या वर्गाच्या वतीने सर्वांना निरोप समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय 10वीच्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला आज निरोप देताना मन भरून आले आहे. शाळेतील ही वाट आता नव्या वळणाला जाऊन पोहोचली आहे. तुम्हाला इथे फक्त शिक्षणच नाही भेटले तर मोठ्यांचा आदर कसा करावा व आयुष्याचे मौल्यवान धडे तुम्हाला इथे शिकवले आहे. तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी आत्मविश्वास ठेवा, मेहनत करा व मोठी स्वप्ने पहा. अपयशाला घाबरू नका, कारण की तीच यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला निरोप दिला तरी तुमचा सहवास इथे दरवळणार आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. शेवटी मी जाता जाता तुम्हाला पुन्हा 10वीच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या इथे जमलेल्या मित्रांनो, आज मी 10वीचा निरोप समारंभ बोलणार आहे. 10वीच्या मुलांना मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी पुढच्या बोर्डाच्या पेपरसाठी चांगले मार्क मिळावे व आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक करावे. मी एवढे बोलून माझ्या भाषण गंभीरतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज निरोप समारंभाबद्दल आपण इथे जमलेलो आहोत. त्याबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही नम्र विनंती. मी त्यांना एवढेच सांगायला इच्छिते की आपल्या आई वडिलांचे नाव आणि शाळेचे नाव लौकिक करावे आणि पुढच्या बोर्डाच्या पेपरला आणि आपल्या पुढच्या भविष्याला बेस्ट ऑफ लक.
सुटला नाही म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला नाही म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजचा हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, कारण आज आपण आपल्या आयुष्यातील एका सुंदर टप्प्याला निरोप देत आहे. शाळेतील या 10वीच्या वर्गात कितीतरी आठवणी, अनुभव आणि शिक्षणाची अनमोल संपत्ती गोळा केलेली आहे. शिक्षकांनी केवळ आपल्याला शिकवलेच नाही तर जगण्याची कला देखील दिलेली आहे. या कलेचा वापर तुम्ही कुठेतरी करावा अशी माझी या मुलामुलींना नम्र विनंती आहे आणि तुम्हाला माझ्यातर्फे व इयत्ता 8वीच्या वर्गाच्या तर्फे निरोप समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज 10वीचा निरोप समारंभ म्हणजे स्टँडअप. आज 10वीचे ही शाळा सोडून जातील तर खूप वाईट वाटते, पण जाऊ द्या. त्यांना SSC बोर्डसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पास व्हा, चांगले मार्क पडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिक आहे. इथून पुढे तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटावर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथल्या प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ. ही फक्त एक सुरुवात आहे. उंच भरारी घ्या आणि आपल्या स्वप्नांना साकार करा. तुम्हा सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली तरी सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही 10वीचे विद्यार्थी शाळेला निरोप देत आहोत. शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून ती आमच्या आयुष्याला संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास देणारी आहे. इथे आम्ही ज्ञान मिळवले, मित्र जोडले आणि शिक्षकांकडून प्रेरणा सुद्धा घेतली. शिक्षकांनी नेहमी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले, मित्रांनी आनंदाचे क्षण दिले आणि शाळेने आम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली. आज निरोप घेताना मनात थोडा दुःखाचा भाव आहे पण पुढील प्रवासाबद्दल उत्साही आहे. आम्ही शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करू आणि सर्व शिक्षकांचे आभार मानते. तसेच माझ्या मित्रमैत्रिणींना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते व माझ्या मनोगताला सुरुवात करते. पुस्तकाच्या पानातून घडला आमचा प्रवास, गुरुच्या शब्दांनी मिळाला यशाचा श्वास. पुस्तकाच्या पानातून घडला आमचा प्रवास, गुरुच्या शब्दांनी मिळाला यशाचा श्वास. 10वीचा हा टप्पा जीवनातील वळण खास, उद्याच्या स्वप्नांसाठी आज घेतो नवा ध्यास. 10वीचा हा टप्पा जीवनातील वळण खास, उद्याच्या स्वप्नांसाठी आज घेतो नवा श्वास. आमच्या क्लास टीचर हराळे मॅडम त्यांनी आम्हाला मराठीचे अर्थ समजावून सांगितले. त्यांनी आम्हाला आयुष्य जगण्याची कला शिकवली. त्यांच्या शिकवण्यामध्ये प्रेम, शिस्त आणि समजूतदारपणा यांचा सुंदर संगम असतो. आम्हाला व्याकरणातील काही टॉपिक समजले नव्हते ते मॅडमने आम्हाला दोनदा समजून सांगितले. व्याकरणासारखा कठीण भागही त्यांनी आम्हाला इतकं संयमाने शिकवलं की आम्हाला कधीच भीती वाटली नाही. हराळे मॅडमनी दिलेली शिकवण, संस्कार आणि प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. तसेच आमचे माळी सर त्यांनी आम्हाला हिंदी शिकवताना सरांनी आम्हाला हिंदी विषय अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने शिकवला. सुरुवातीला हिंदीतील कठीण शब्द, व्याकरण आणि निबंध लेखन आम्हाला अवघड वाटत होते पण सरांनी प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि संयमाने समजून सांगितली. त्यामुळे हिंदी विषयाची भीती हळूहळू नाहीशी झाली. सरांचा स्वभाव शांत आणि समजूतदार आहे. आम्ही एखादी चूक केली तरी ते रागवण्याऐवजी योग्य मार्ग दाखवते. त्यांनी आम्हाला केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले नाही तर चांगले विचार आणि संस्कारांनी दिले. कविता शिकवताना सर त्यांच्या भावना व्यक्त करतात त्यामुळे त्या कविता आमच्या मनात कायमच्या कोरल्या जातात. मेसे मॅडम त्यांनी आम्हाला इंग्लिश नाही तर आत्मविश्वासाने बोलायला शिकवले, चुका सुधारायला आणि आयुष्यात नेहमी मेहनत करायला शिकवलं. ग्रामर, रायटिंग प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला नीट समजून सांगितले. मॅडम कडक आहे पण तेवढा मायाळू पण आहेत. ते पोरांना मारतात पण तेवढा जीव पण लावतात. आज आम्ही 10वी पूर्ण करून पुढच्या टप्प्यावर जात आहोत. या प्रवासात तुमचं मार्गदर्शन, तुमची शिस्त आणि तुमचं मौल्याचं ज्ञान आम्हाला कायम लक्षात राहील.
तुम्ही आम्हाला फक्त परीक्षेसाठी तयार केलं नाही तर आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला समोर जाण्यासाठी तयार केलं. तसेच आमच्या शैलारा मॅडम आम्हाला सायन्स विषय समजायला आणि आम्हाला सायन्स विषय पहिला खूप अवघड जात होता. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण सायन्स विषय खूप सोपा आहे. पण मॅडमने आम्हाला नंतर सायन्स विषयाला भीतीच वाटून दिली नाही. त्यांनी प्रत्येक धडा आम्हाला उदाहरणासह शिकवलं, त्यामुळे आम्हाला नीट समजलं. मॅडमनी प्रॅक्टिकल वही, आकृत्या आणि उत्तर नीट लिहिण्याची सवय आम्हाला मॅडममुळे लागली. त्यांनी आम्हाला फक्त सायन्स शिकवलं नाही तर शिस्त, मेहनतीचे महत्त्व शिकवलं. मॅडम आम्हाला कायम वर्गात बोलतात, तुम्ही ह्या क्वेश्चनचा सराव करा, हा बोर्डाला येणार आहे. हा मॅडम प्रत्येक वेळेस हा शब्द वापरतात. वरखडे सर आम्हाला गणित हा विषय खूप कठीण असतो, पण आम्हाला ते समजत नव्हते. पण सरांनी आमच्याकडून ते 2दा-3दा प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळं ते आमच्या लक्षात राहिलं. मग आम्हाला आता तो जरा थोडा सोपा जायला लागला. सर वर्गात आले की आमचा गोंधळ चालू असायचा, पण सर आमच्या कधीच नाही रागवले. पण एखाद्या वेळेस आम्ही सरांचा मार खायचो, पण सर खूप प्रेमळ आहे. सरांनी कधी म्हणजे असं हे कोणाला एवढं मारलं पण नाही, पण खूप चांगलं शिकवलं सरांनी मॅथ्सचं. आणि सर ह्या वर्षी आता रिटायर पण होणार आहेत. सरांनी आम्हाला चांगले म्हणजे फॉर्म्युले आणि ते म्हणजे फळं लिहून दिले, आमच्याकडून पाठ करून दिले. सरांचे धन्यवाद. तसेच आमच्या आयबीटीचे लेंबे सर, मुलानी मॅडम, मेसे मॅडम आणि पवार सर, मुलानी मॅडमनी आणि पवार सरांनी आमच्या आयबीटीचं प्रॅक्टिकल सुद्धा घेतलं. प्रॅक्टिकल मध्ये आम्हाला समजलं नव्हतं, तेव्हा सरांनी आम्हाला 2दा ते रिपीट केलं. तसेच आपल्या शाळेचे झावरे सर, ते आपल्याला ड्रॉइंग शिकवतात. ते इंटरमिजिएट एलिमेंटरी परीक्षेसाठी आपल्याला बसवतात, तेव्हा ते आपल्याला घेऊन जातात. आपल्या शाळेचे व्हिडिओ ते चॅनलवर टाकतात. ते सरांचे सुद्धा धन्यवाद. आपल्या शाळेचे शिपाई काका, ते आपले रोज सकाळी 8 वाजता येऊन आपल्या शाळेची सर्व साफसफाई नीट करतात. कुठेही कचरा दिसत नाही. मामा रोज वर्ग झाडतात आणि रोज त्यांची साफसफाई सुद्धा चांगली करतात. म्हणजे आलं बरं वाटतं ते बघितलं. आणि आपल्या शाळेचे वराड सर, ते म्हणजे शाळेची काही डॉक्युमेंट वगैरे काय असेल तर ते ना चांगले म्हणजे असं हे करतात. आणि कबड्डी पोरांना म्हणजे पोरांनी जर स्पर्धेत भाग घेतला तर ते पोरांना कबड्डी चांगल्या प्रकारे शिकवतात. तर मॅडम, जर आमच्या 10वीच्या वर्गातून तर काही चुका जर झाल्या असतील आमच्याकडून तर आम्हाला माफ करा. अध्यापक व सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आणि दुःखाचा दोन्ही भावना घेऊन आला आहे. आनंदासाठी की आम्ही आयुष्यातील पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत, आणि दुःख यासाठी की आज आम्हाला आमच्या प्रिय शाळेला आणि शिक्षकांना निरोप द्यावा लागत आहे. या शाळेत आम्ही केवळ पुस्तके यात ज्ञानच नाही तर शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगले संस्कार शिकलो. आमचे शिक्षक नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच आम्ही आज आत्मविश्वासाने पुढे जात आहोत. माझ्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण, शाळेतील आठवणी, स्पर्धा, सहली आणि कार्यक्रम आम्ही कधीच विसरणार नाहीत. शेवटी मी सर्व शिक्षकांचे आणि शाळेचे मनपूर्वक आभार मानतो, आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी आणि मार्गदर्शनासाठी. नमस्कार. आणि इथं जमलेल्या सर्व पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. निरोप देताना प्रथम आनंदही वाटतंय आणि दुःखही वाटत आहे. आनंद म्हणजे पुढे जाऊन चांगलं काही कार्य करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी वाटतंय, आणि दुःख म्हणजे शाळा सोडून आणि मित्र सोडून जावं असं वाटतंय. मी जाणारची. आणि दुःख म्हणजे आपले शाळा सोडून जाणं. शाळेत फक्त काही खेळायला आणि मित्र बनवायलाच नाहीत, फक्त काय म्हणते आपलं ज्ञान मिळवण्यासाठी येतो. आणि मित्र म्हणजे आपले काय देवाणघेवाणचे मित्र नसतात की नाही. आपले इथे कार्तिक
आणि परममित्र म्हणलं तर तसं आपले विनायक ढवण यांना काही सोडून जावं असं नाही वाटत, पण आता काय करायचं. एवढं बोलून मी आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, नमस्कार. आज आपण 6 वर्षाच्या सुंदर प्रवासानंतर निरोप घेण्यासाठी इथे उभो आहोत. या शाळेने आम्हाला फक्त शिक्षण दिले नाही, तर आयुष्यात जगण्याची शिकवण दिली. आणि वर्गातील खेळून हसून बेंचवर नावं कोरणं, टिफिन शेअर करताना झालेली भांडणं, गृहपाठ विसरल्यावर एकमेकांना दिलेली मदत, परीक्षेच्या आधीच्या घाई गडबड, निकालाच्या दिवशी धडधड, क्रीडा स्पर्धेत दिलेले जल्लोष आणि पावसात भिजताना केलेली मज्जा, हे सगळे क्षण आयुष्यभर मनात जपून ठेवू. उद्या आपला मार्ग वेगवेगळे असतील, पण ही निरागस मैत्री आणि या आठवणी कधीच विसरता येणार नाही. डोळ्यात अश्रू आहेत, पण मनात कृतज्ञ आहे. निरोप म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची चाहूल आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, कारण आम्ही 10वीचे विद्यार्थी शाळेला निरोप देत आहे. शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून ती आमच्या आयुष्याला संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास देणारी आहे. इथे आम्ही ज्ञान मिळवले, मित्र जोडले आणि शिक्षकांकडून प्रेरणा घेतली. शिक्षकांनी नेहमी मार्गदर्शन केले, मित्रांनी आनंदाचे क्षण दिले आणि शाळेने आम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली. आज निरोप घेताना मनात थोडं दुःखाचा भाव आहे, पण पुढील प्रवासाबद्दल उत्साह आहे. आम्ही शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्याचा प्रयत्न करू आणि सर्व शिक्षकांचे आभार मानतो. तसेच माझ्या मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. अनुराधा शिवाजीराव वराळ, अर्थात अनुराधा प्रवीण एरंडे, ही जी विद्यार्थिनी आहे, माझी विद्यार्थिनी विद्यालयाची, या विद्यार्थिनीने एक बक्षीस योजना सुरू केलेली आहे, जेणेकरून आपल्याला ती प्रेरणा मिळेल. बक्षीस योजना अशी आहे की SSC 10वीच्या वर्गामध्ये 5वी पासून 10वी पर्यंत शिकत आलेला जो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे, ज्यांनी एक आदर्श अशा प्रकारची विचारसरणी अवलंबली, आदर्श गुणवत्ता या ठिकाणी प्रस्थापित केली 5वी पासून 10वी पर्यंत, असा एक आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या वर्षापासून आपण निवडतोय, या बॅच पासून निवडतोय. ही पारितोषिक योजना आहे. या वर्षाचा आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी आपण निवडलेली आहे आणि तो बहुमान मिळवलेला आहे. आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी धवन समीक्षा अशोक विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी आहे. त्याचा सन्मान आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सोमनाजी वरखडे साहेब यांच्या हस्ते ठिकाणी त्याला पारितोषिक देऊन सन्मान केला जातोय. ही पारितोषिक योजना या वर्षापासून सुरू झालेली आहे. धन्यवाद. यानंतर सद्दाम अली शाहीद, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याला सन्मानित केलं जात आहे. 10वी पर्यंत आपण हे आपली जी वर्तणूक आहे, आपली विचार पद्धती जी, आपली आचार पद्धती जी आहे, या सगळ्यांचं मूल्यमापन करून हा पुरस्कार टेमकार दिला जातोय. आपण या पुरस्काराचे मानकरी व्हावे ही आम्हा सर्व शिक्षकांची मनोमन इच्छा आहे. त्यांचा सन्मान आजचे प्रमुख पाहुणे जे त्यांच्या हस्ते संपन्न होतोय. त्यामध्ये गेल्या वर्षी प्रथम आलेली जी विद्यार्थिनी आहे कुमारी लाळगे सायली सीताराम, तिचा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने सन्मान होतोय. या ठिकाणी त्याला पारितोषिक देऊन सन्मानित केले जात आहे. आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय शिवाजीराव वराळ साहेब, आदरणीय वांडेकरजी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या विद्यार्थ्याला सन्मानित केले जाते. द्वितीय क्रमांक कुमारी गुंजाळ भाग्यश्री लक्ष्मण, मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी गुंजाळ भाग्यश्री काय दीक्षित उज्ज्वल मनोज कुमार, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यांच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर शेठ कवाद यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी 1501 रुपयाचे पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 1001 रुपयाचे पारितोषिक आणि तृतीय क्रमांकासाठी
701 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब दगडू लंके यांच्याकडून एक पारितोषिक योजना आहे. या योजनेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रुपयाचे पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 400 रुपयाचे पारितोषिक आणि तृतीय क्रमांकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करू, त्यांना धन्यवाद देऊया. तर पाहूया की पारितोषिक कोण स्वीकारतंय आणि कोण या ठिकाणी या विजयाचे मानकरी होत आहे. स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये त्यामध्ये गणित स्पर्धा परीक्षा असेल, विज्ञान स्पर्धा परीक्षा असेल, MNS परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत अशा प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. यामध्ये क्रीडा, कला, संगीत यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. यामध्ये नुकतेच जे काही विज्ञान प्रदर्शन पार पडलं, या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी जे पठाण, तकदीर आणि हर्ष निकाळजे या विद्यार्थ्यांनी आपलं मॉडेल त्या ठिकाणी सादर केलं होतं आणि त्यालाही चांगल्या प्रकारचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन्ही विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. त्यानंतर ड्रॉइंग परीक्षा जी आहे, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्तम श्रेणी प्राप्त केलेली आहे. या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचे सर्टिफिकेट आलेले आहेत. मान्यवरांच्या हस्ते आपण ते सर्टिफिकेट या ठिकाणी वितरित करत आहोत. त्यामध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षा, यामध्ये एकूण 7 विद्यार्थी जे आहेत, ते 7 विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा जी आहे, त्याही परीक्षेमध्ये 8 विद्यार्थी जे आहेत त्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण पारितोषिक किंवा त्यांचं सर्टिफिकेट जे आहे वितरित करत आहोत. यामध्ये प्रथमतः एलिमेंटरी परीक्षा, यामध्ये ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे अयान अमीन मोमीन. अभिनंदन करायचं या विद्यार्थ्याचं, पुढे यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्याला सर्टिफिकेट दिलं जात आहे. माधुरी गंगाधर पावडे, तकदीर पठाण, हर्ष निकाळजे, संस्कृती चाबुकस्वार, सोहम लंके या 7 विद्यार्थ्यांनी समोर यायचंय. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुजी. या ठिकाणी आज माता मळंगेच्या कृपाशीर्वादाने हिंदी विषय संस्थेचे श्री मळगंगा विद्यालय निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या विद्यालयाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि म्हणून या निरोप समारंभाच्या निमित्ताने आमचे परममित्र, एक वरिष्ठ अधिकारी आदरणीय गौरव वांडेकर साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय या शाळेचे सर्वेसर्वा सचिव शिवाजी बाळासाहेब, या शाळेच्या मुख्याध्यापका रावळे मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी वर्ग आणि सर्व मित्रपरिवार. खरं पाहिलं तर 10वीच्या मुलांचा आज हा एक गोड दिवस म्हटला तरी वावं ठरणार नाही. पण 10वीच्या मुलांना वाईट पण तेवढंच वाटतंय की आपण ह्या शाळेमध्ये गेले 6 वर्ष शिक्षण घेतलं आणि शाळा सोडताना आज आपल्याला दुःख होत असेल, परंतु पुढील शिक्षणासाठी आपल्याला नक्की जायचं असतं. या शाळेमध्ये आपल्याला ज्या ज्या शिक्षकांनी जीव लावला, चांगलं शिक्षण आपल्याला दिलं, त्यांची आठवण आपल्या मनामध्ये सदैव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी शाळेमधले असणारे सर्व विद्यार्थी, त्यामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गामध्ये शिक्षण घेत असताना या शाळेचा अनुभव
या शाळेने दिलेलं प्रेम, लावलेला जीव, एक जिव्हाळ्याचं नातं आपल्या मनामध्ये नक्कीच तयार होत असतं. आणि म्हणून ही शाळा सोडताना, हे विद्यालय सोडताना फार मोठं दुःख आपल्या जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी आपण शाळा या ठिकाणी सोडून गेले तरी आपलं प्रेम, शिक्षक आणि इतर असणाऱ्या या शाळेचा ओढावा आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहणार, याच्यामध्ये काही शंका नाही. असो, 10वीची परीक्षा मला वाटतं 4-5 दिवसानंतर चालू होती. आपला अभ्यास देखील चांगल्या पद्धतीने झाला असेल आणि परीक्षेत येताना आपण देखील त्या ठिकाणी व्यवस्थित शांतपणे बसून, कारण आपल्यापुढे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख व्यक्ती जी आहे ती एक MPSC UPSC परीक्षेत देऊन पास झालेली आहे. त्यांचा आदर्श आपल्या जीवनापुढे आपण नक्कीच घेतला पाहिजे, कारण अभ्यास केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. जीवनामध्ये अभ्यास हा महत्त्वाचा आहे. ध्यास धरला तर अभ्यास होतो, जर आपण ध्यास धरला नाही तर अभ्यास होणार नाही. आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त वेळ बसून 10वीच्या मुलांना या ठिकाणी विनंती असेल, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. गेलेली वेळ परत येत नाही, परत संधी एकदा भेटती, परत संधी भेटत नाही. म्हणून आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुढच्या काळामध्ये पेपरला जात असताना त्या ठिकाणी व्यवस्थित शांतपणे पेपर लिहून आपण चांगले मार्क त्या ठिकाणी पाडावेत. आपल्याला नक्कीच यश प्राप्त होणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही. परंतु पुढील शिक्षणासाठी आपल्याला मार्क देखील महत्त्वाचे असतात. जेवढे टक्केवारी आपण घेसाल तेवढे आपल्याला पुढील शिक्षणासाठी ते उपयोगी पडतील, असे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण 10वीच्या परीक्षेच्या निमित्ताने बोर्डाची परीक्षा आपण देत आहेत. जीवनाची यशस्वी पायरी पार पडत असताना आपल्याला देखील त्या ठिकाणी चांगलं यश यावं, अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी आदरणीय शिवाजीराव साहेबांनी मला या स्कूल कमिटीचा अध्यक्ष केलं. मी शाळेमध्ये वेळेवरती येऊ शकलो नाही, कारण माझ्या कामाच्या व्यापामुळे मला नक्कीच त्या ठिकाणी वेळ देता नाही आला. परंतु साहेब, मी पुढील वर्षी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला, शाळा चालू असेल तर 1 तारखेला, नसेल तर 2 तारखेला या ठिकाणी येईल, शाळेचा आढावा घेईल आणि शाळेला जी जी काही मदत लागेल ती मदत त्या ठिकाणी करण्याचा मी 100% प्रयत्न करीन. नव्हे तर मी माझ्या हातून जेवढं कार्य होईल तेवढं कार्य मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल, अशा ठिकाणी मी ग्वाही देतो. सर्व शिक्षकांना एक विनंती असेल, ही शाळा आपली आहे. पुढील वर्षामध्ये आपण 10वीच्या वर्गामध्ये ज्या जी मुलं बसणार आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा तास घेण्यासाठी काही प्रयत्न करावेत, किंवा काही मदत लागत असेल तर त्या ठिकाणी मी सूचना करेल. त्याप्रमाणे आपण त्या सूचनेचं पालन करून निश्चित या शाळेला आपण उज्ज्वल भविष्य आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. कारण ही शाळा आपल्या गावची आहे. आपला गावचा विकास म्हणजेच या शाळेचा विकास, आणि शाळेचा विकास म्हणजेच गावचा विकास. कारण ही शाळा स्थापन करत असताना आजपर्यंत आदरणीय आमचे मार्गदर्शक शिवाजीराव साहेबांनी जे काही मेहनत केलेली आहे ती फार मोठी मेहनत आहे. इतक्या अडचणी, एवढ्या गंभीर अडचणीमध्ये देखील सुद्धा त्यांनी या विद्यालयासाठी जे काही योगदान दिलेलं आहे ते फार मोलाचं आहे. इथून पुढे देखील त्यांना सर्वजण आपण मदत करू आणि या शाळेसाठी चांगल्या पद्धतीने काम करण्याचं या ठिकाणी मी ग्वाही देतो. परत एकदा 10वीच्या विद्यार्थ्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने मी मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण यशस्वी हो. बेस्ट ऑफ लक. साहेब, आपण कपिलेश्वर मंगल कार्यालयामध्ये 10वीच्या बोर्डामध्ये शाळेची विद्यार्थी येणाऱ्या पहिली विद्यार्थी येण्यासाठी आपण लग्न समारंभ फुकट करणार आहोत. माझ्याकडे म्हणालो या शाळेमधल्या 10वीच्या मुलींसाठी आपण एक त्या ठिकाणी कपिलेश्वर मंगल कार्यालयामध्ये आपण लग्न फुकट करणार आहोत. म्हणजे पहिली येणाऱ्या मुलीसाठी बरं का. मी पाठीमागे पण डिक्लेअर केलं होतं. फक्त या शाळेची विद्यार्थिनी आणि आमच्या साहेबांची लाडकी कन्या अनुराधा हिचा साखरपुडा मात्र त्या ठिकाणी झालाय. नंतर कोणाचाही साखरपुडा लग्न समारंभ त्या ठिकाणी झालेला नाही. 10वीच्या परीक्षामध्ये शाळेतून, आपल्या विद्यालयातून 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर साठी आता साहेब ऑफर वाढली. 3 नंबर, 1, 2, 3 त्या ठिकाणी त्या मुलीचं लग्न फुकट केलं जाईल. कार्यालयाचं भाडं नाही, बाकी तुम्ही सगळं करायचं घरच्या लोकांनी. असंच हसत जीवन जगावं
अशी माझी अपेक्षा आहे. जीवनामध्ये आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा. मी या ठिकाणी आमचे परम मित्र आदरणीय गौरव मांडेकर साहेब यांनी देखील चांगल्या पद्धतीने यश आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असताना चांगली सरकारी नोकरी त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेली आहे आणि त्यांचं देखील लग्न झालेलं आहे आणि म्हणून ते देखील आपल्या जीवनामध्ये खूप असे आनंदी असतील. असो, मी आपणा सर्वांची या ठिकाणी विनंती नजर घेतो. मला पुढील कार्यासाठी कामासाठी मी एक कामगार आहे अजून साहेब, त्यामुळे मला माझ्या कामाचं पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या कामाच्या निमित्ताने बाहेर जात आहे. पुढील काळामध्ये खूप खूप तुम्हाला मी वेळ देईन आणि ह्या शाळेसाठी लागण तेवढं काम करण्याची माझी तयारी आहे. अशा ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो. रामकृष्ण हरी. मुलांसाठी सुद्धा एक ऑफर आहे, पण एक एक अशा ऑफर आहे, तुम्ही देखील पहिला नंबर काढायचा आहे. मुलींसाठी नाही, तुमच्यासाठी देखील. तुम्ही देखील या शाळेमध्ये या 10वीच्या वर्गामध्ये आपण देखील पहिला नंबर काढायचा आहे. आपल्याला देखील त्या ठिकाणी तुमच्यासाठी नाही, तुम्ही जी बायको करणार आहे त्यांना सांगा, त्यांच्या घरच्यांना मला काढलं फुगाटे बाई, तू तयार होय, आपण लग्न करू. एवढं तुम्हाला देखील ऑफर आहे. ठीक आहे, पण चांगले मार्क पाडा, चांगलं त्या ठिकाणी काम करा ही विनंती. त्याचा उपयोग आपल्याला SSC परीक्षेमध्ये अंतिम जे गुण असतात त्या गुणांमध्ये त्याचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये विद्यार्थी मित्र की आपण ज्यावेळेस 10वी नंतर पुढे जातो ढवण, त्यावेळेस आपण निवडलेला जो विषय आहे, आपण 9वी आणि 10वी मध्ये 2 वर्षासाठी जो निवडलेला विषय आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये टेक्निकल हा जो विषय निवडलेला आहे, या विषयाचा ज्यावेळेस आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे, डिप्लोमाला जायचं आहे, आपल्याला याचा नक्कीच आपले 5% गुण जे आहेत त्या IBTचे आपल्याला इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमासाठी पकडले जातात. आपल्या समोर आज जे या ठिकाणी उपायुक्त साहेब बसलेले आहेत, साहेबांशी काल बोलताना सहज मला माहिती मिळाली. म्हटलं साहेब तुम्ही 11वी 12वी कुठे गेली? ते म्हटले नाही सर, मी 11वी 12वी केलेली नाही, मी 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमाला गेलेलो आहे. आपल्या समोर सुद्धा एक सुंदर अशा प्रकारचा हा एक चान्स, एक संधी या निमित्तानं आहे की ज्यामुळे आपल्याला डिप्लोमाला ऍडमिशन मिळू शकतं. असा अभियांत्रिकी विभाग आपण या ठिकाणी अद्ययावत विभाग जो आहे तो या ठिकाणी विद्यालयामध्ये सुरू केलेला आहे आणि या विभागासाठी आवश्यक सर्व साधन सामुग्री जी आहे ती सुद्धा स्टार्स फोरम पाबळ अर्थात टाटा टेक्नोशियनच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारची यंत्र सामग्री जी आहे, संगणकापासून तर अगदी सुतारकामापर्यंत, बागकामापर्यंत दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी शिकवला जातो. त्याचं श्रेय जे आहे विज्ञान आश्रम पाबळच्या माध्यमातून होत आहे. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. विद्यार्थी मित्र, यानंतर आपले गुरुजन जे आहेत यांच्या विचारांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये आदरणीय क्रीडा शिक्षक वरखडे सरांना विनंती की आपण विद्यार्थ्यांना या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आज 10वीचा निरोप समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव माननीय शिवाजीराव वराळ, प्रमुख पाहुणे महापालिका उपायुक्त गौरवजी वांडेकर, शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वीची जी विद्यार्थ्यांची बॅच मुलांची आपण सुयश चिंतनाचा दिवस आहे. शिक्षणाचे जे टप्पे आहेत, मुलं ज्यावेळेस जन्म झाल्यानंतर अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि हा माध्यमिक स्तर आहे. माध्यमिक स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना शिस्तीचं, ज्ञानाचं अतिशय मार्गदर्शन मौलिक होत असतं. याचं मूर्तिमंत उदाहरण गौरवजी वांडेकर. रयत शिक्षण संस्थेच्या अळकुटी साईनाथ विद्यालय अळकुटी या ठिकाणी शिकून डिप्लोमा करून डिग्री केली आणि MPSC परीक्षेत एक क्लास 1 अधिकारी झालेत. तर आपल्याला सुद्धा चान्स आहे. 10वीच्या मुलांना संधी आहे की IBT आपल्या त्याचे 5% गुण मिळतात आणि तुम्ही चांगले जर मार्क मिळवले तर डिप्लोमासाठी तुम्हाला या माध्यमातून जाता येईल. विद्यार्थ्यांनी
चांगला अभ्यास करावा, विद्यालयाचं नाव लौकिक करावं, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत आणि औक्षवंत व्हा, चांगले मार्क मिळवा आणि आपल्या विद्यालयाचं, मळगंगा विद्यालयाचं नाव असंच उज्ज्वल राहू द्या, अशी मी सर्व शिक्षक स्टाफच्या वतीनं तुम्हाला चिंतवतो आणि पुन्हा एकदा परीक्षेचे बेस्ट ऑफ लक देतो आणि या ठिकाणी थांबतो. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील, लोकच तुमचा परिचय देतील. यानंतर पालकांमधून आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपला आदर्श विद्यार्थी आयन मोमीन, त्याचे पालक जे आहेत, त्याची आई जे आहेत, मोमीन ताईंना विनंती की आपण एसएससीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पालक प्रतिनिधी म्हणून शुभेच्छा द्याव्यात. निरोप घेता शाळेचा आले भरून या डोळे, निरोप घेता शाळेचा आले भरून या डोळे, 6 वर्षातील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज निरोप समारंभ. खरं तर निरोप समारंभ म्हणजे एक भावनिक आणि कृतज्ञता व्यक्त करणारे समारंभ. आज तुमच्या सर्वांच्याच मनात एक नवीन उत्साह, कारण तुम्ही तुमच्या भविष्याच्या नवीन वाटचालीस आज सुरुवात करणार. पण तेवढंही या शाळेला सोडून जाण्याचं दुःख देखील आहे. आज जेव्हा मला माळी सरांचं इन्व्हिटेशन आलं की मॅडम तुम्ही निरोप समारंभासाठी या, खरं तर मला असं वाटलं आज इथे येऊन की मी माझ्या शाळेच्या निरोप समारंभाला आली की काय. 10वीचा निरोप समारंभ, खरं तर आज जसं मी फील करते आज की मी 10वीत आहे आणि आमचा देखील अतिशय सुंदर असा निरोप समारंभ झाला होता. इथे केलेली, तुम्ही शाळेत केलेली दंगा मस्ती, मित्रमैत्रिणींबरोबर घालवले सुंदर क्षण, ह्या खूप सुंदर अशा आठवणी असतात. इथल्या वर्गात, मैदानात तुमच्या आठवणी गुंफल्या जातात आणि तुम्हाला सर्वांनाही शिक्षक वर्ग हे फक्त शिक्षक म्हणजे फक्त शाळेत धडे म्हणजे हे चांगले, तुम्हाला आयुष्यात तुम्ही काय करणार, कसे करणार हे महत्त्वाचे धडे शिकवतात. फक्त पुस्तकी ज्ञान कधी तुम्हाला देत नाहीत. शिक्षकांचे हे मन खूप मोठे असतं, ते भरभरून आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. आणि मला तुम्हाला एवढं सांगावंसं वाटतं की आज जे तुम्ही सगळे एकत्र जमले आहात, तर तुमचे या मैत्रीचं जे नातं आहे हे शेवटपर्यंत असंच टिकू द्या. कारण नवीन वाटचाल तुम्ही करणार आहात, तुम्हालाही कळणार नाही की तुमच्यापैकी तुमचे मित्र मैत्रिणी तुम्ही किती जण सोबत राहणार आहात. तुम्ही गेली 6 वर्षे एकत्र जी काही तुम्ही मजा केली, जे काही सगळे तुमचे फेस्टिवल एकत्र सेलिब्रेट केले, ते तुम्हाला आठवतील. आजही मी माझ्या शाळेच्या दिशेला कधी गेले, महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगरमध्ये माझं शिक्षण झालं आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजमध्ये माझं पुढचं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन. तर तिथे जाताना आजही माझे डोळे भरून येतात. त्या शाळेच्या आवारात बघितलं तर मला माझं बालपण जाणवतं. मी माझ्या मुलांना तिथे थांबवते, माझी शाळा दाखवते, माझं कॉलेज दाखवते. खरंच त्या जुन्या आठवणीमध्ये आपण परत जाऊ शकत नाही. बालपण हे निरागस खूप सुंदर असं असतं, ते तुम्ही भरभरून जगून घ्या. धावपळीच्या जगात, धावपळीच्या जीवनात तुम्हाला तुमचे मित्र नेहमी आठवत राहतील आणि मित्राचं हे नातं खूप सुंदर आणि निस्वार्थ असतं. मग तुम्हाला मनापासून शुभेच्छा. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, दिवस कसे निघून गेले कळलेच नाही मला. शाळेचा पहिला दिवस रडत आले होते, शाळेचा शेवटचा दिवस रडतच चालले. शाळा म्हणजे नेमकं काय असतं हे आज कळलंय मला आणि इथून दूर जाताना सगळंच आठवतंय मला, सगळंच आठवतंय मला. सो माय डिअर ऑल फ्रेंड्स, विशिंग यू ऑल अ व्हेरी व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट जर्नी and may all your dreams come true and you all be successful. Thank you so much. सामाजिक बांधिलकी जपत असताना आणि एक आदर्श विचारसरणी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे निर्माण व्हावी, आपल्या समोर एक ज्वलंत उदाहरण जे आहे गौरवजी वांडेकर साहेबांच्या माध्यमातून त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि MPSCचा जो प्रवास आहे
क्लास 1 अधिकारी हा जो प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये सुद्धा काम करत असताना साहेबांनी काल सुद्धा सांगितलं की ज्या गोरगरिबांची घरं जी आहेत, मग आवास योजना जी असते त्या योजनेसाठी काम करत असताना साहेबांनी गोरगरिबांसाठी जे काम केलं, तळागाळातील लोकांसाठी जे काम केलं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तिथपर्यंत पोहोचत असताना ज्यावेळेस तळागाळातला विद्यार्थी जो आहे, सामान्यातला माणूस ज्यावेळेस उच्च पदावरती जातो त्यावेळेस सामान्यांना होणारा त्याचा लाभ जो आहे तो वर्णापलीकडे असतो. आज या ठिकाणी उपयुक्त पदावरती काम करत असताना नांदेड या ठिकाणी साहेबांनी केलेलं काम, तिथपर्यंतचा प्रवास जो आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे. साहेबांना विनंती करतो की आज माजी विद्यार्थी जो तृतीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयामध्ये लघुयश प्राप्त केलेला आहे, उज्ज्वल दीक्षित, त्याला ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. उज्ज्वलला विनंती करतो की त्या ठिकाणी तू शुभेच्छा द्याव्यात. कसे आहात तुम्ही? फ्रेश आहे? बोला आता. मला माहिती तुमचे काही दिवसच राहिले आता 10वीच्या परीक्षेसाठी. फक्त मी एवढं म्हणणार की तुम्ही फक्त छान अभ्यास करा. कोणाकडे जास्त लक्ष देऊ, तो काय करतो, हे काय करतो, लक्ष द्या. फक्त मनात एकच टार्गेट धरा की मला पास व्हायचंय. तुम्ही कोणत्या रँकमध्ये या, फक्त पास व्हायचंय फक्त. कारण ऑपॉर्च्युनिटी परत येत नाही. बस बाकी जास्त काय नाही म्हणणार. थँक्यू, ऑल द बेस्ट. युवकांची प्रेरणा आदरणीय गौरवजी वांडेकर साहेबांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना संबोधित करावं. अजून आवाज नाही आला. एक्सप्लोर करायचंय, नवीन जगामध्ये काय चालू आहे ते आम्हाला बघायचंय. आता हे वय असं असतं की आपल्याला प्रत्येक गोष्ट नवीन सामोरी जायचं आणि त्याचा आपण उपभोग घ्यायचा, हे सध्या आपल्या अपेक्षा असतात. तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही खूप नशीबवान आहात. म्हणजे आत्ताचे जे संसाधनं आहेत, तुम्हाला जे मार्गदर्शन भेटतंय, ज्या तुम्हाला सुखसुविधा उपलब्ध आहेत, तर त्या आमच्या काळामध्ये ज्यावेळेस मी 10वी झालो त्यावेळेस इतक्याशा नव्हत्या. म्हणजे मला चांगलं आठवतंय की अनुराधाताई डिप्लोमाला गेल्या, त्याच्यानंतर अनुराधाताईंनी मला सांगितलं तेव्हा मला कळलं की डिप्लोमाला आपल्याला तिथं जायचं असतं. अनुराधाताई मला वाटतं 3rd इयरला होती तेव्हा मी 1st इयरला तिथं गेलो होतो. डिप्लोमा का करायचं असं आमचा विषय झाला की ज्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेजला जेव्हा तुम्ही डिप्लोमा करता त्यावेळेस फी 500 रुपये होती. आम्हाला 500 रुपये फीज होती. त्यामुळे आपलं एकच टार्गेट असायचं की आपलं शिक्षण जे आहे तर ते जास्तीत जास्त सरकारी जे माध्यम आहे त्यातनं होऊन आपण कमीत कमी खर्चामध्ये कसं शिक्षण घेऊ शकतो. तर हे कधी कळतं तुम्हाला, ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूचे लोक असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, ज्यावेळेस ते त्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यावेळेस ते कळतं. आता मला सांगा की गव्हर्नमेंट डिप्लोमाला नंबर लागण्यासाठी किती टक्के आवश्यक असतात? 10वीची मुलं किती टक्के लागतात? किती पाहिजे असतात सांगा? एक जनरल 80% नंबर नाही लागत. म्हणजे मी सांगतोय काय की आपण ज्यावेळेस आपल्याला जो मार्ग निवडायचा आहे, ज्या क्षेत्रामध्ये घ्यायचंय, तर त्याची आधी थोडीशी माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे, 11वी-12वी करायची चांगल्या कॉलेजला, किंवा तुम्हाला अजून दुसरं काही शिक्षण घ्यायचंय, तर आता मी इथं बघितलं तर IBTचा चांगला उपक्रम आहे. सरांनी तुम्हाला आवर्जून सांगितलं की त्याचे सेपरेट कोटा असतो डिप्लोमा कॉलेजला, 5% तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा भेटतात. आणि त्यामध्ये तुम्हाला सेपरेट कोटा असल्यामुळे त्याचं मेरिटही नॉर्मल म्हणजे जे नॉर्मल असतात विदाउट टेक्निकलवाले त्यांच्यापेक्षा ते कमी लागतं. तर कुठल्याही कॉलेजला शिकायचं असेल, डिप्लोमा करायचा असेल, चांगलं ह्याच्यात असेल, तर तुम्हाला मेरिटमध्ये येणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक मेरिटमध्ये येणारा मुलगा सक्सेस होतो. मी माझी प्रवास सांगतो तुम्हाला. प्रवास ह्याच्यासाठी की तुम्हालाही वाटलं पाहिजे की तुमच्यातलाच विद्यार्थी इथं उभा आहे. अजूनही मी विद्यार्थीच आहे, मी अधिकारी नाही आहे. म्हणजे मी माझं प्राथमिक शिक्षण जे झालं तर ते साखर कारखाना देवबैराला जो आहे आपला, तर तिथं प्राथमिक शाळा होती 1ली ते 4थी पर्यंत, तिथं प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वी आळकुटीला झालं. त्याच्यानंतर 10वी नंतर आम्हाला शाळेमध्ये सांगितलं होतं की डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 90% पुढे मार्क्स लागतात. आणि रेसिडेन्शियल कॉलेज हे ते आमच्या वेळेस खूप फेमस होतं नगरचं.
त्यामुळे तिथं जर ऍडमिशन घ्यायचं असेल तरी 94% 95% लागतात, हे कंपल्सरी असं आम्हाला माहित होतं. त्यामुळे मग आमचं एकच टार्गेट फिक्स झालं होतं की एक तर गव्हर्नमेंट कॉलेज नाही तर रेसिडेन्शियल कॉलेज. त्या हिशोबाने तुमची संगतही कशी असते, तुमचा ग्रुपही कसा असतो. आम्ही धिंगाणा करणारे मुलं होतो, असं नाही की आम्ही पुस्तकी किडे होतो. एकदम हसत खेळत अभ्यास करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळं ज्यावेळेस हे सगळं आपण प्रवास करत असतो आणि आपल्याला पुढं काय करायचं हे गरजेचं असतं, त्यावेळेस आम्ही जेव्हा माहिती घेतली त्यावेळेस असं कळलं की मेरिटमध्ये यायला लागतं तेव्हा आपल्याला इथे ऍडमिशन्स भेटतात. तर मेरिटमध्ये यायला लागतं मग अभ्यास तर करावा लागतोय. मग अभ्यासाची पूर्व दिशा आपण ठरवतो, आपण त्यानुसार प्रयत्न करतो सगळ्या गोष्टींचे. तर 10वी मध्ये मला वाटतं की आमच्या ग्रुपमध्ये सगळे 90% पुढे होते आणि सगळ्या लोकांना गव्हर्नमेंट कॉलेज पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज अवसरी, रेसिडेन्शियल कॉलेज इथं सगळ्यांना ऍडमिशन भेटले. आणि आता सध्या जरी बघितलं तरी मी त्यांच्यामधनं सरकारी नोकरीमध्ये आलो, बाकीच्यांनी प्रायव्हेट सेक्टर निवडलं, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या चांगल्या पदावरती काम करत आहे. असं अर्थ नसतो की प्रत्येक जणांनीच हे करावं, पण तुम्हाला जे अपेक्षित असतं, तुम्हाला कोणाला ऍक्टर व्हावं असं वाटेल, कोणाला एखादा कादंबरीकार व्हावं असं वाटेल, प्रत्येक तुम्ही जे क्षेत्र निवडता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचं योगदान कसं देताल आणि तुम्ही त्यामध्ये योगदान देत असताना तुम्ही त्यामध्ये सर्वोच्च कसे राहताल ह्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या शाळेला, तुमच्या गावाला, तुमच्या आईवडिलांना ह्यांना कधी विसरता कामा नये. आपण शेवटी कसं असतं, किती यश भेटलं तरी आपण जमिनीवर राहणं अपेक्षित असतं. म्हणजे झाडाला किती फळं लागले तरी झाड झुकत असतं. त्यामुळे तुम्ही जितके उंचीवर जाता त्यानुसार तुम्ही तुमचे पाय जमिनीवरती ठेवले पाहिजेत आणि त्या हिशोबाने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करत राहिला पाहिजे. आता मला वाटतं की तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर तुम्ही मला ते विचारा. हे 2 वे कम्युनिकेशन अपेक्षित असतं. तुम्हाला एक्झाम मध्ये कसं करायचं असतं, एक्झाम मध्ये पेपर देताना तुमची मेंटॅलिटी कशी असते, तुम्हाला समजा अभ्यास करताना काय अडचणी येतात, तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. म्हणजे हे इंटरॅक्टिव्ह सेशन करू आपण. हे भाषण मी असं किती वेळ करेल, त्यामध्ये काय कोणाला इंटरेस्ट नाही मला पण माहिती. त्यामुळं ह्यांना माईक द्या, ह्यांना प्रश्न विचारू आणि बिनधास्त विचारा. मी तुमचा मित्रच आहे असं समजा, अधिकारी वगैरे असं काय नसतं. इथं आपण तुमचा मित्र म्हणून मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी आलोय. करिअर मध्ये जर जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांना टॉप मी करायचं असेल तर काय करावं लागेल? बोलत मला हेच अपेक्षित आहे, तुम्ही प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आता तुझं क्षेत्र कुठलं आहे ते तुला काय व्हायचंय? IPS. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आता ह्याच्यासाठी तुला स्पर्धा परीक्षा करावी लागणार. स्पर्धा परीक्षा करत असताना तुला त्याच्यासाठी एक बेसिक अट आहे की तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे आणि तुला IAS, IPS किंवा DYSP असतील ह्या पदावरती जाण्यासाठी तुला स्पर्धा परीक्षांकडे जावं लागेल. स्पर्धा परीक्षा करत असताना कमीत कमी 15 तास तुला अभ्यास करण्याची तयारी पाहिजे, कमीत कमी 15 तास. आणि ते कधीपर्यंत, तर जोपर्यंत तुझा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. ह्याला कुठलाही अंत नसतो. ह्याला तुमची सुरुवात ठरलेली असते पण त्याचा शेवट कधी होईल ठरलेलं नसतं. ज्या दिवशी तुमचं रिझल्ट मध्ये नाव येईल त्या दिवशी तो शेवट असतो आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आता टॉपचा विषय जर तू केला की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण टॉप कसं राहायचं, आपण फक्त बघत असताना तुम्ही प्रत्येकाचा इंस्टाग्रामला अकाउंट असणार आहे. मी सांगतो, प्रत्येकाचा इंस्टाग्रामला अकाउंट असेल, प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेल, तर त्याचा तुम्ही सदुपयोग करा. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की माझ्याकडं जोपर्यंत मी अभ्यास करत होतो त्यावेळेस माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता. मी छोटा मोबाईल वापरायचो बटनाचा, कीपॅडचा. तो पण मोबाईल वापरायचो तर तो अलार्म वाजला पाहिजे, म्हणजे उठायला अलार्म सेट झाला पाहिजे ह्यासाठी. असं नव्हतं की मला कोणी मोबाईल घेऊन देत नव्हतं. पण हे जे वय असतं तर हे वाकडं पाऊल पडण्याचं जास्तीत जास्त वय असतं. त्यामुळे ह्याच्यात जर तुम्ही स्वतःला सांभाळलं तर ते चांगलं राहील. त्यामुळं आपण ध्येय निश्चित केल्यानंतर आपण त्या दृष्टीने झोकून दिलं पाहिजे. अभ्यास करायचा आहे, सातत्य पाहिजे, जिद्द पाहिजे, तुमचं प्रामाणिक कष्ट पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही हे 3 सूत्रींची सांगड घालाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये टॉप राहण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि हा न्यूनगंड बाजूला ठेवायचा की कॉन्व्हेंटची मुलं चांगलं करू शकतात, शहरामधलेच मुलं चांगलं करू शकतात, तर हा न्यूनगंड 100% बाजूला ठेवला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो की जितके लोक माझ्यासोबत ट्रेनिंगला होते तर प्रत्येक जण हा जिल्हा परिषद शाळेतलाच विद्यार्थी होता.
सामान्य खेड्यातलाच विद्यार्थी होता आणि सामान्य कुटुंबातलाच विद्यार्थी होता. त्यामुळं आपण ज्यावेळेस मोठी समजा अधिकारी बघतो, मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ कंपन्यांमधली लोक बघतो, तर तेच तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबामधनच पुढे आलेले असतात. त्यामुळे आपण सुरुवातीला न्यूनगंड बाजूला केला पाहिजे की आपल्याच्याने ते होत नाही, आपल्याच्याने ते होणार आहे, त्या दृष्टीने आपण ते प्रयत्न करायचे असतात. अजून इंजिनिअरिंग करायचे, कोणत्या विषयाकडे जास्त फोकस करायचा? आता तुला इंजिनिअरिंग करायचंय तर तुझी पहिली गोष्ट म्हणजे तुला तुझी आवड लक्षात आली पाहिजे. तुला यांत्रिकीमध्ये जास्त आवड आहे की तुला कम्प्युटरमध्ये जास्त आवड आहे की सध्या जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालू आहे तर ते पुढे ते म्हणजे आपल्या जगाचं ते खरं म्हणजे आता सुवर्णयुग चालू होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. त्या दृष्टीने तू प्रयत्न करत असताना तू इंजिनिअरिंगला तुला ज्यामध्ये आवड आहे तर तो विषय तू निवडावा. म्हणजे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, IT सेक्टर असेल, कम्प्युटर असेल, मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, कुठलंही क्षेत्र असू दे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तू निवड करशील तर त्यावेळेस त्या क्षेत्राला जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे त्या क्षेत्राची जी गरज आहे. आता जर तू आर्टिफिशियल इंटेलिजन्सला गेला तर तुला प्रत्येक जगामध्ये काय चालू आहे शोध, तर त्या दृष्टीने तुला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे. आणि तुमच्याकडे जे अँड्रॉइड फोन आले तर त्याचा तुम्ही सदुपयोग केला पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक तुमच्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळी जगातली माहिती उपलब्ध होते. आणि त्यामुळं तू हे नेहमी सर्चमध्ये राहिलं पाहिजे की नवीन लँग्वेज कुठली येते, नवीन त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर कुठलं लॉन्च होणार आहे, त्याच्यामध्ये आता नवीन कुठल्या कंपनीने काय लॉन्च करणार आहे. तर त्या दृष्टीने नेहमी आपण सजग राहिलं पाहिजे. म्हणजे जे जगामध्ये चालू आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावं आणि आपला आणि ज्या आधुनिक युग आहे त्यातला कनेक्टिव्हिटी ही जास्तीत जास्त राहावी आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपला खंड पडता कामा नये. जर हे तुम्ही जर केलं तर तुम्ही सक्सेस होण्यापासून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं इंजिनिअरिंग करत असताना तुझा जो फेवरेट सब्जेक्ट असेल तो निवडायचा आणि त्या दृष्टीने तू प्रयत्न करायचे. चांगला प्रश्न आहे. मी माझं सांगतो म्हणजे हे बघा बरं का, जर मी समोर उभा आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की मी 100% सक्सेसच होत आलोय. मी माझं फेल्युअर पण सांगतो, मी प्रत्येक ठिकाणी माझं फेल्युअर सांगत असतो. कारण तुम्हालाही वाटलं पाहिजे की अरे हा माणूस पण नापास झालाय आणि मग पास झालाय, आणि ते सांगणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस मी पास झालोय हा विषय नसतो. मी सांगत असताना माझं सेकंड अटेम्प्टला सिलेक्शन झालं. फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळेस मी पहिल्यांदा पेपर दिला तर मी आयुष्यात पहिल्यांदा नापास झालो होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण नापास होतो त्या भावना काय असतात त्या मी अनुभवल्यात. आणि ज्यावेळेस तुम्ही नापास होता त्यावेळेस तुम्हाला जास्त ते मनाला लागतं. आणि आता एखाद्याला जरी तो कुणी चिडून बोललं किंवा सरांनी काय सगळ्यांसमोर अपमान केला तर मनाला लागतो आपल्या तो की मला हे कसं काय बोलले. तसंच तो पण एक अनुभव असतो. त्यामुळे जेव्हा नापास झालो म्हणजे हा एक अनुभव मी मुद्दाम सांगतो की पहिल्या वेळेस जेव्हा नापास झालं तर 4 लाख मुलांनी फॉर्म भरला होता. 4 लाख मुलांमधनं 1600 मुलांमध्ये येणं अपेक्षित होतं, पण माझा काही रँक 1600 मध्ये आला नाही. तर तो मी नापास हेच गृहीत धरलं. आणि नापास का झालो तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला लागलो की आपण नापास का झालो, आपला अभ्यास कमी आहे की आपलं अनालिसिस कमी पडतंय, आपलं त्या म्हणजे जी एक्झाम आपण समोर देणार आहे म्हणजे 10वीची असू द्या, स्कॉलरशिप असू द्या, नाही तर MPSC UPSC स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या एक्झामची रिक्वायरमेंट आपल्याला लक्षात आली पाहिजे की त्या पेपरकडनं आपल्याला अपेक्षित काय किंवा त्या पेपरला आपण काय दिलं पाहिजे किंवा आपण कुठल्या पद्धतीने अभ्यास करून आपण त्या पेपरला सामोरं गेलं पाहिजे. हे सगळ्यात आधी महत्वाचं असतं की आपण कुठल्या एक्झामची तयारी करत असताना त्यावेळेस थोडंसं अंदाज घेतल्यानंतर त्याच्यावरती खूप काम केलं. म्हणजे जवळजवळ अभ्यास करत असताना 12-12, 13-13 तास कन्सिस्टंटली बसून अभ्यास केल्यानंतर ते सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आणि त्याचं फळ असं झालं की मी अभ्यास गावाकडेच केलाय, ना मी कुठला कोचिंग क्लास केलाय, ना मी कुठं पुण्यामध्ये अभ्यासाला होतो, ना असं काहीच नाही. मी स्टँडवरती ती एक बिल्डिंग आहे सगळ्यांना माहित असेल, तिथं माझी एक रूम होती, तिथं मी जाऊन अभ्यास करायचो. तर त्याचा फायदा असा झाला की तुम्ही स्वतःला इतकं शोधा म्हणजे तुमची कॉम्पिटिशन ही तुमच्या स्वतःचीच असली पाहिजे. आज जे तुम्ही आहेत ते तुम्ही उद्या नसणार आहे, उद्या जे आहेत ते तुम्ही परवा नसणार आहे. आजपेक्षा तुम्ही 100% आज असाल तर उद्या 200% तुम्ही स्वतःच पाहिजे. बाजूचा किती पुढे जातोय ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं आपल्याला. शेवटी आपण आपल्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट करणार आहे त्यावरच आपलं भविष्य डिपेंड असणार आहे. तर त्या गोष्टी केल्यानंतर म्हणजे अभ्यासामध्ये अनालिसिस केल्यानंतर अनालिसिस खूप महत्वाचं असतं. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असू द्या किंवा तुमच्या सिलेबसचं अनालिसिस असू द्या.
ते अनालिसिस केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही एक्झाम दिल्या तर ॲट अ टाइम ज्यावेळेस नापास झालो त्याच्यानंतर 14 पोस्टचा रिझल्ट माझ्या हातात होता. 14 पोस्ट म्हणजे 14 नोकरी मी हातात घेऊन ठेवल्या होत्या. आणि हे अतिशयोक्ती नाहीये, म्हणजे हे तुम्हीही करू शकता. त्याच्यासाठी फक्त तुमची जिद्द पाहिजे, तुमची चिकाटी पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. आणि ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला हे सांगतो की जिल्हा परिषद शाळेचा मुलगा हे करू शकतो तर प्रत्येक जण हे करू शकतो. याच्यामध्ये असं खूप मोठं रॉकेट सायन्स आणि काहीच नाही. मला 9वीला 75% होते. 9वीला 75% होते. अभ्यास जेमतेम करायचो. आता 10वी आली, मग 10वीचा पेपर आले, मग आपल्याला अभ्यास करायचा असतो. मग त्या हिशोबाने जेव्हा अभ्यास करायला लागलो आणि ज्यावेळेस आपले टार्गेट सेट झाले की 90च्या पुढे जायचे. म्हणजे मी तुम्हाला हे कसं सांगतो, आपण स्वतःला ओळखायला कमी पडतो. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ती क्वालिटी असते, तुम्ही प्रत्येक जण करू शकतो, पण आपला न्यूनगंड असेल किंवा आपला आत्मविश्वास असतो तो आपल्याला रोखत असतो. ज्यावेळेस 9वीचा रिझल्ट लागला तर माझा म्हणजे आमच्या शाळेत 180 मुलं होते. 180 मुलांमध्ये माझा 70-80 नंबर होता ते लिस्ट लागल्यानंतर. आता 10वीचा पेपर सुरुवात झाली 10वीची, तर आता अभ्यास करायचा. तर अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर असं मित्र असतात ना आपले की आपल्याला हे करायचं, तुमच्यामध्ये पण ठरलेलं असतं हे आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं. सुदैवाने आमचा ग्रुप खूप छान होता आणि सगळे हुशार होते, पण आम्हालाच माहित नव्हतं की आम्ही पण थोडेफार हुशार असू. जेव्हा 10वीची तयारी झाली, सगळं 6 माही पेपर झाले. 6 माही पेपरला 84% पडले. मग थोडंसं मला चांगलं वाटलं, अरे 9% आपलं ग्रोथ झाली, तर आता फायनलला आपण चांगले मार्क करायला पाहिजे. मग आम्ही तसाच अभ्यास पुढे कंटिन्यू ठेवला आणि तसेच प्रयत्न पुढे ठेवले. तर आमच्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये मला 94% होते. मी टॉपर आलो. जो 17 रँकचा मुलगा होता, म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की 9वीला 70 रँक असताना आपण 10वीला ठरवल्यानंतर आपण टॉपर येऊ शकतो. आणि जे आम्ही 50 ते 70 रँक मधली सगळी मुलं होतो ती 1 ते 20 मधली आम्ही 10वीला सगळी तिथं टॉपर होतो सगळे मुलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही स्वतःशी मनाशी ठरवा, तुम्ही काही करू शकता, काहीही करू शकता. कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही मनाशी ठरवायचे. तुमच्या आई वडिलांचे साथ तुम्हाला नेहमी आयुष्यभर असते, तुमचे शिक्षक असतील, तुम्हाला साथ देणारे सगळे तुमचं सराउंडिंग असते. त्यामुळे ते सोबत असल्यानंतर तुमची फक्त जिद्द कामाला येते आणि तुम्ही ठरवलेल्या गोष्टी कामाला येतात. त्यामुळे तुम्ही फक्त ठरवा. आता 10वीचं हिने जो प्रश्न विचारला की किती तास अभ्यास करायला लागतो, अभ्यास किती तास करण्यापेक्षा तुम्ही अभ्यास कसा करता हे महत्वाचं आहे. गणिताचा जर पेपर असेल तर त्याचं अनालिसिस होणं महत्वाचं असतं. जर तुम्हाला आता ते काय म्हणता तुम्ही, ते तुम्हाला थेरम्स ना, थेरम्स असतील तर समजा तुम्हाला आता पायथागोरसचं थेरम पडलं तर तुम्हाला पुढे ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं थेरम पडेल. मला असं थोडं आठवतंय बरं का, माझी 10वी झाली, 12-13 वर्ष झाले, मला थोडं आठवतं त्यामधलं. तर हे तुम्हाला अनालिसिस जमलं पाहिजे की क्वेश्चन पेपर मागच्या वर्षी काय पडले, आत्ता काय पडू शकतं, किंवा आपल्याला ह्याचं रिक्वायरमेंट काय. थेरम तुम्हाला 10-10 मार्कला असतात. आता किती मला माहित नाही, आमच्या वेळेस ते 10-10 मार्कला असायचे. तर हा अभ्यास करताना पेपर तुम्ही प्रत्येक पेपरला ज्यावेळेस अभ्यास करताल ना त्यावेळेस तुमच्या मागच्या 2 वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स उघडून बघा, त्याच्यामध्ये कुठले क्वेश्चन आले, त्याच्यामध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो. रिपिटेशन 1-2 प्रश्नांचं होतं, त्यामुळे तुम्हाला मागच्या 2 वर्षांचे प्रश्न माहीतच पाहिजे. आता तुम्ही सायन्समध्ये गेलात तर बॉडी फंक्शनमध्ये काय असतं, हार्ट फंक्शन असतं, किडनी फंक्शन असतं आणि तुमचं डायजेशन फंक्शन असतं. तर हे 3 फंक्शन दरवर्षी एक ना एक करून रिपीट होतच. आज किडनी फंक्शन आलं तर पुढच्या पेपरला हार्टचं फंक्शन येणार. बॉडी फंक्शनमध्ये जे तुमच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला त्यात परफेक्ट माहीत पाहिजे. हे करत असताना त्यामुळं अभ्यास किती तास करायचा हे गरजेचं नाही, पण ते स्मार्टली कसं करणार तुम्ही अभ्यास, ते क्वेश्चनचे अनालिसिस कसं करणार आणि तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात, हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये ठेवायचा. म्हणजे जिथं तुम्ही सेंटरला जाल तिथं असं समजून जायचं की इथला टॉपर मीच आहे, भले नाही येऊ द्या आपण, पण तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये पाहिजे की इथला टॉपर मीच आहे. ज्यावेळेस तुम्ही असं करता ना त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या स्वतःच्या कॉन्फिडन्स सोबत तुम्ही ऑटोमॅटिक 10-20 मार्कांची ग्रोथ घेऊन गेले असता. कारण शेवटी हा सगळा आत्मविश्वासाचा खेळ असतो. जर तुम्ही तिथं नर्वस होऊन गेले की मला पेपर येईल, आठवल नाही आठवल, हे होईल ते होईल, हा विचारच नाही. तिथं सेंटरला जातं तिथला टॉपर मीच आहे आणि माझ्या एवढं इथं कोणालाच येत नाही. एकदम कॉन्फिडंटली पेपर जेव्हा तुम्ही देता ना, आणि हे प्रॅक्टिकल आहे बरं का, हे तुम्हाला हळूहळू कळलं. हे ज्यावेळेस तुम्ही अशी थिंकिंग करता ना तर ह्याच थिंकिंग तुम्हाला कामाला येतं. त्यामुळे चांगला अभ्यास करा. किती तास बसण्यापेक्षा तुम्ही स्मार्टली अभ्यास करा आणि जास्तीत जास्त आता तुमच्या फिल इन द ब्लँक्स असतील, रिकाम्या जागा असतील, 5 रिकाम्या जागा येतात तर त्या
तुम्हाला परफेक्ट अंदाज असायला हवा की ही फिल इन द ब्लँक्स येऊ शकते, इथं मार्क्स नाही घालवायचे, जोड्या लावा असतात. तर हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला पेपरला जाण्याच्या आधी पाहिजे आणि त्यातून आपण जास्तीत जास्त कसा स्कोअर करू शकतो तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे. बिझनेसवुमन बनायचंय, त्याच्यासाठी कोणती साईड की काय कसं करायचं? अच्छा, आता बिझनेस वुमन बनायचं तर तुला जो बिझनेस करायचा त्याबद्दल तुला आधी सर्वतोपरी माहिती पाहिजे आणि माहिती पाहिजे तर त्याच्यासाठी तुला आधी शिक्षणाचं बॅकग्राऊंड पाहिजे. तुला बिझनेस वुमन करायचं तर तुला कुठलीही डिग्री घेणं अपेक्षित आहे. त्या डिग्रीमध्ये तुला लक्षात आलं पाहिजे तुला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कसं करायचं, मार्केटची रिक्वायरमेंट कशी आहे, सप्लाय आणि म्हणजे आपण सप्लाय चेन जे असते, सप्लाय आणि इनपुट आउटपुट आपण जे म्हणतो तर त्याचा तुला अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर तू तुझा बिझनेस चूज केला पाहिजे की मार्केटमध्ये ह्या वस्तूची रिक्वायरमेंट आहे का, ह्याला किती टक्के शेअर्स मार्केटमध्ये आपल्या बिझनेसचा आहे, ह्याच्यामध्ये किती स्कोप आहे. तर हे कुठलंही असू दे, तू बिझनेस वुमन होऊ दे किंवा तू एखाद्या कंपनीत नोकरी करू दे, तर हे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला शेपिंग देण्याचं काम करत असतं. आपण आपल्याला जे व्हायचंय त्याच्यानुसार आपण आपली पर्सनॅलिटी घडवायची असते. आपल्या पर्सनॅलिटीनुसार काही घडत नसतं. आपल्याला समजा एखाद्याला शिक्षक व्हायचे तर त्या शिक्षकाची पर्सनॅलिटीला काय रिक्वायर्ड आहे. आता समोर तुमचे शिक्षक असतात तर डिसिप्लिन, पंक्च्युअलपणा ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. दररोज ते रिवाईज करणं, मुलांशी इंटरॅक्ट होणं, कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं हे त्या शिक्षकाच्या जॉबची रिक्वायरमेंट आहे. तर आपण त्या रिक्वायरमेंट आपल्यामध्ये कशा येतील त्या हिशोबाने आपण त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केल्या पाहिजे. त्यामुळे तुम्ही इंजिनियर असू द्या किंवा बिझनेसमॅन असू द्या तर त्या पर्टिक्युलर जॉबची किंवा त्या पर्टिक्युलर पोझिशनची रिक्वायरमेंट काय असेल त्या पद्धतीने आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तुला वेळेचं महत्त्व, पंक्च्युअल आपण कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एकत्र करता त्यावेळेस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप भारी होतं आणि त्या दृष्टीने तुम्ही सरळ पुढे चालत राहता. कारण कसं आहे, तुमचं जे यश आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्ट करायची तर ती T20 नाही आहे, ती टेस्ट क्रिकेट आहे. सगळ्यांना माहितीच असेल ना, टेस्ट क्रिकेट ते निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. की असं कुठला शॉर्टकट नाही की आपण आज ठरवलं आणि मला पुढच्या 1 वर्षामध्ये मी ते झालो. ते निरंतर चालणारी प्रक्रिया. आणि जरी तुम्ही भविष्यात, मी जरी आता अधिकारी झालो असेल तरी माझी लर्निंग प्रोसेस अजूनही चालू आहे. मला अजूनही नॉलेज घ्यावं लागतं, मला अजूनही वाचावं लागतं, तेव्हा मी लोकांसोबत डील करू शकतो. त्यामुळे अभ्यास कधीच संपत नाही हे डोक्यात ठेवायचं. मग जास्त मजा येते अभ्यास करायला. असं वाटतं 10वीचा अभ्यास खूप छान होता, पुढे गेल्यानंतर असं वाटतं 12वी छान होती. जसं जसं पुढे जाऊ तसं मागचं खूप छान वाटायला लागतं. त्यामुळे जी प्रोसेसमध्ये तुम्ही आता आहात ती एन्जॉय करा आणि चांगलं पेपर देऊन चांगले मार्क्स मिळवा. विद्यार्थ्याला विषयामध्ये आवड कसं काय निर्माण होती? मला एक आपण ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला क्रिकेट माहित नव्हतं. पण जसं जसं आपण बघत आलो अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे, अवतीभोवतीचं आपले लोक कसे जगतात ते, आपल्याला अवतीभोवती कसे खेळतात ते, त्या हिशोबाने आपल्याला त्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट यायला लागला. तसंच प्रत्येक विषयाचं असतं. प्रत्येक विषय तुम्ही सुरुवातीला असं होणार नाही की पुस्तक हातात आले आणि तुम्हाला त्यातली आवड निर्माण झाली. समजा मी तुला विज्ञानाचं उदाहरण देतो, तर विज्ञानाचं उदाहरण देत असताना समजा तू विज्ञानाचं पुस्तक घेतलं, विज्ञानामध्ये फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री हे सगळे डिपार्टमेंट आहेत. तर तुला पर्सनली आवड कशामध्ये, जर तुला फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्सचं जर जास्त आवड असेल तर तुझं ऑटोमॅटिकली कल तो फिजिक्सकडे जातो. फिजिक्समध्ये जे कॅल्क्युलेशन्स असतील, जे थेरम्स असतील किंवा जे फॉर्म्युलेज असतील तर त्याच्यामध्ये तुला ऑटोमॅटिक तुझा इंटरेस्ट क्रिएट होऊन तुला तो सब्जेक्ट आवडायला लागतो. आणि आवड निर्माण करण्याची प्रोसेस ही अशीच आहे, तू त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती खोलवर जाऊन त्या विषयाचा अभ्यास करतो आणि त्याची किती माहिती घेतो त्या विषयानुसार त्याची जास्तीत जास्त आपल्याला आवड निर्माण होते. म्हणजे माझा स्वतःचा फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स होता. मला माहित होतं मॅथ्स आवडते, त्यामुळे मग आपण ते मॅथ्स आवडतं मग म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो. मला माहित होतं की मला बॉडी स्ट्रक्चर आणि ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये, बायोलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट नाही, त्यामुळे आपण मेडिकलला जाण्यामध्ये काही पॉईंट नाही. म्हणजे हे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुमचा इंटरेस्ट कुठे आहे. त्या हिशोबाने आपण आपले सब्जेक्ट ठरवले पाहिजे आणि करिअरची दिशाही त्या हिशोबाने ठरवली पाहिजे. आपण जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुला परिस्थितीची जाणीव पाहिजे, हे सगळ्यात मोठं स्किल आहे. तुला तुझ्या आई वडिलांचा चेहरा नेहमी डोळ्यासमोर पाहिजे, हे सगळ्यात मोठं स्किल आहे. ह्या जर 2 गोष्टी असतील तर मला असं वाटत नाही की कुठल्याच स्किलची गरज पडेल. जर तू ज्या परिस्थितीतून आली त्या परिस्थितीची तुला जाणीव असेल आणि तुझ्या आई वडील तुला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी किती कष्ट घेतात ते, समजा प्रत्येक ठिकाणी त्यांचं कामाचं ठिकाण असेल तिथे किती राबतात ते जे पैसे सेव्हिंग करून आले त्या पैशातनं तू शिकते, हे विचार जरी सोबत असतील तरी ह्याच्या एवढी मोठी ताकद कुठलंच स्किल देऊ शकत नाही तुम्हाला.
त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा, तुमची परिस्थितीची जाणीव लक्षात ठेवा आणि तुमच्या आई वडिलांचं चित्र नेहमी डोळ्यासमोर असू द्या. त्यापेक्षा कुठलंच मोठं तुम्हाला प्रेरणा असू शकत नाही. कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं म्हणजे पाठांतर झालं की पेपरला आलं ना तर क्वेश्चन खूप आनंद होतो पण पहिलाच शब्द आठवत नाही असं काय. हे आपली ह्युमन सायकोलॉजी ऍक्च्युली. आपण कसं होतं माहितीये का, जास्त आनंद झाला की आपण आपलं कंट्रोल गमावून बसतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता ना, पेपर अवघड असू द्या किंवा सोपा असू द्या, तुम्ही तुमचं माइंड कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. जरी तुम्ही कसं असतं माहिती का, एक रिकॉल मेथड असते. रिकॉल मेथड तुम्ही जे शाळेमध्ये जे म्हणजे समजा आता 5 महिन्यापूर्वी मला कोणीतरी हिस्ट्रीचा एक चॅप्टर शिकवलाय, तो मी वाचला नाही पण तो माझा बॅक ऑफ द माइंड सेव्ह असतो. आपली मेमरी असते, रीड ओनली मेमरी, रँडम ऍक्सेस मेमरी, ह्या तुम्हाला मेमरी माहिती आहे कम्प्युटरच्या, तशा आपल्याही मेमरीज असतात. ज्यावेळेस असं होतं की तुम्ही कॉन्स्टंट राहता, म्हणजे तुम्ही जास्त हुरळूनही जात नाही आणि जास्त डिप्रेशनमध्ये जात नाही. त्याचे 2 फायदे सांगतो. तू जे म्हटली की आनंदाच्या भरामध्ये मग आपल्याला आठवत नाही. ज्यावेळेस तू कॉन्स्टंट असते, ज्यावेळेस तू वाचलेलं असतं ना, ते तुला लाईन टू लाईन आठवायला लागतं. आणि पाठांतर करण्यापेक्षा ते समजून घेऊन करा. समजून घेऊन आपण केलं. आता 1857चा उठाव झाला, तुम्हाला आहे ना तो की नाहीये? फॉर एक्झाम्पल सांगा, तुम्हाला कुठले आता हिस्ट्रीमध्ये टेक्निकल विषय आहेत ना? हा ठीक आहे. सायन्समध्ये समजा तू किडनीचं फंक्शन केलं, किडनीचं फंक्शन नुसार काय तो फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर ते करत असताना तू ते समजून घेऊन करणं अपेक्षित असतं. तो फोटो डोळ्यासमोर ठेवून त्याच्यानुसार ती प्रोसेस कशी होती, पाठ करणं हा सेकंडरी गोष्ट राहिली. पण आधी तुला ते समजून घेऊन तुझ्या डोक्यामध्ये ते लक्षात असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते पाठ केलेलं आपल्याला पेपरवर उतरवायचं असतं. अभ्यास सगळेच करतात, पण तुम्ही जो केलेला अभ्यास आहे तो खरं त्या कागदावर उतरवून ते मार्क्स घेणं हे मोठं स्किल असतं. त्यामुळे जास्त हुरळून जायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट न वाचलेली असेल, ती पेपरला आली तर तिला तसंच सोडून द्या. पुढचे तुम्हाला येणारे प्रश्न टॅकल करा आणि सगळं झाल्यानंतर पुन्हा त्या प्रश्नाकडे जा, तुम्हाला तो 100% प्रश्न आठवायला लागतो. आणि हे होतं, हे असंच असतं. हे टॅकल करण्याच्या सिस्टम असतात पेपरच्या. जर तुम्ही कसं होतं, पहिले 2 प्रश्न अवघड आले की आपण टेन्शनमध्ये येतो, मग जे वाचलंय ते पण विसरून जायला लागतं. ठीक आहे, आपल्याला येणार आहे, आपण ह्यामध्ये चांगले मार्क्स घेणार आहे, हे स्वतःला विश्वास देत राहायचं. त्यामुळे हुरळून पण जायचं नाही आणि टेन्शनमध्ये पण यायचं नाही. जे अभ्यास केलाय तो प्रामाणिकपणे केलाय हे स्वतःच्या मनाला सांगायचं आणि पेपरला सामोरं जायचं. जास्त महत्वाचे बिझनेससाठी असं स्पेसिफिक शिक्षण नसतं. बिझनेससाठी सांगतो की तुला आधी तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप करणं गरजेचं असतं. मी आत्ताच सांगितलं ना की तुम्हाला व्हायचंय काय, ह्याच्यासाठी तुमची पर्सनॅलिटी कशी पाहिजे हे त्या गोष्टीच्या रिक्वायरमेंटवरनं ठरतं. आता मी माझं सांगतो की अधिकारी व्हायचं हे एक बेसिक एक विजन झालं की मला ऑफिसर व्हायचं. ऑफिसर होण्यासाठी काय लागतं, तुम्हाला डिसिप्लिन लागते, तुम्हाला सातत्य पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस पाहिजे, तुम्हाला अभ्यास करण्याची ताकद पाहिजे. हे मला स्वतःला कळलं पाहिजे की मला हे असं डेव्हलप करायचं. आता 10-12 तास अभ्यासाला बसायचं म्हणजे तेवढं कॉन्सन्ट्रेशन पण आलं पाहिजे, तुम्हाला सातत्य पण आलं पाहिजे, तुम्हाला अपयश पण पचवता आलं पाहिजे. एकदा नापास झालं म्हणून आपण लगेच सोडून देता कामा नये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या निरंतर चालणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला कुठलंही करिअर निवडायचं त्यावेळेस तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे जास्त फोकस करा आणि तुम्ही स्वतःला घडवत राहा. त्या घडवत असताना तुम्हाला सगळ्यांची सोबत असतेच, त्यामुळे तुम्ही चांगले प्रयत्न करा. आपण हा सेशन का घेतो माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही खाली बसलेले असतात त्यावेळेस तुम्हाला समोर माणसाला म्हणजे मलाही कळलं पाहिजे की तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे. उगाच इथे येऊन मी माझं सांगत बसण्यामध्ये पॉईंट नसतो की मी असं केलं मी तसं केलं, ह्याच्यात ऐकण्यात कोणाला इंटरेस्ट नसतो. तुमच्या अपेक्षा काय, तुमच्या प्रश्न काय की तुम्हाला ह्या प्रवासामध्ये जाताना काय गरज आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी गेलो तरी मी इंटरॅक्शन जास्त करतो, म्हणजे मुलांसोबत मी जास्त चर्चा करतो आणि त्यातून तुम्हाला माझा एखादा सल्ला जरी व्यवस्थित लागू झाला तरी तो खूप मोलाचा असतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा, प्रश्न विचारा. कधी तुम्हाला काही वाटलं भविष्यामध्ये तरी वराळ काका आहेच, त्यांच्या माध्यमातून मी तुमच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहील. त्यामुळे तुम्ही चांगले यशस्वी व्हा. 10वीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी 20 फेब्रुवारीला पेपर आहे बहुतेक ना तुमचे, हा, तर त्यासाठी मी सर्वांना तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुम्ही जास्तीत जास्त गुण संपादन करा. आणि मागची मुलं, तुम्हाला लग्नाचं टेन्शन होतं ना मंगल कार्यालयाचं, मागूनच प्रश्न आला होता ना,
मुली भेटणं अवघड आहे बरं का. हा, त्यामुळे लिंग गुणोत्तर माहित असेल तुम्हाला. 150 माग आहेत आपण, है ना. 1000 मुलं असतील तर 850 मुली. 150 मुलांनी काय करायचंय मग? मंगल कार्यालयाची वाट बघायची का? मंगल कार्यालय जर पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं की टॉपर यायचे. ज्यावेळेस तुम्ही टॉपर येताल तर तुम्हाला फक्त टॉपर येऊन मंगल कार्यालय भेटून फायदा नाही, मुलगी भेटली पाहिजे. नाही तर लग्न कोणासोबत करणार? आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला करिअरमध्ये सक्सेस होणं गरजेचं आहे. करिअरमध्ये सक्सेस झालं तरच मुली तुम्हाला निवडतात, हे लक्षात ठेवा. मागच्या मुलांना सांगतोय, लग्नाचं टेन्शन वाले. हा, त्यामुळे लग्नासाठी आधी करिअर तुमचं सेट होणं गरजेचं आहे. कारण हल्ली मुलींच्या रिक्वायरमेंट खूप आहेत, त्यामुळे त्या तुम्हाला पूर्ण करता येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःला तेवढं सक्षम बनवणं गरजेचं आहे. मग मंगल कार्यालय भेटलं तरच त्याचा फायदा होईल. नाही तर मुलगीच नाही म्हटलं मंगल कार्यालय भेटून काय फायदा नाही. ओके, सर्वांना पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तुमचे 10वीचे पेपर एकदम कॉन्फिडन्स मध्ये द्या. तुमचा आत्मविश्वास जो असेल, तुमचा आत्मविश्वास अजिबात कमी पडता कामा नये. तुम्ही या शाळेमध्ये खूप चांगले शिकले, तुम्हाला खूप चांगले शिक्षक वृंद भेटले, तुम्हाला वातावरण खूप छान भेटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदम बिनधास्त पेपरला जावा, कुठलंही टेन्शन ठेवू नका. आता जे प्रयत्न केले ते 8 महिन्यामध्ये खूप झाले. आता फक्त त्याचं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचंय. त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास चालू ठेवा, टेन्शन घेऊ नका कुठल्याही प्रकारचं, आणि व्यवस्थित पेपरला सामोरं जा. आणि निगोजचं नाव लौकिक महाराष्ट्रात करायचे, आणि हे खूप अभिमानाची गोष्ट असते. मला असं वाटतं की तुम्हाला कदाचित माहित नसेल, आपल्या पंचक्रोशीतनं महाराष्ट्रामध्ये पहिल्या 20 मध्ये आम्ही 6 जण होतो. म्हणजे पारनेर तालुक्याचं नाव हे ट्रेनिंग सेंटरमध्ये सारखं यायचं. आणि तुम्हाला एक त्यातला कोइन्सिडन्स सांगतो. 2021ला माझा रँक महाराष्ट्रामध्ये 9वा होता. 2022ला वैभव बडोळ म्हणून आपला लोणी मावळ्याचा मुलगा आहे, त्याचाच रँक महाराष्ट्रात 9वा होता. म्हणजे ही परंपरा सातत्याने आम्ही सुरू केली आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्यातनंही भविष्यामध्ये 9 रँक तर हा आमचा होता, पण तुम्ही पहिला रँक आणा, दुसरा रँक आणा, पण तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा, ही मला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्याकडनं ते पूर्ण होईल. आम्ही तुमच्यासारखेच विद्यार्थी आहेत, असं दुसरं काही वेगळं नाही आणि कुठलंही एक्स्ट्रा असं ऍक्टिव्हिटी नाही. फक्त कष्ट केलेत एवढंच त्याला उत्तर आहे सगळ्या गोष्टींना. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी फोटो सेशन नक्की करा, हेच फोटो नंतर आठवणीत राहतील तुम्हाला. धन्यवाद. त्यांचा जीवनपट जो आहे, अगदी शिक्षणापासून गौरी तर नोकरीपर्यंत केलेला जो प्रवास आहे, ते सांगण्याचं तात्पर्य काय की सामान्य स्थितीमध्ये तुमच्यासारखंच शिक्षण घेऊन, तुमच्यासारख्याच शाळेमध्ये शिक्षण घेऊन सामान्य अवस्थेमधील विद्यार्थी सुद्धा उच्च पदापर्यंत जातो, याचं हे उदाहरण होतं. तुमच्याबरोबर या ठिकाणी संवाद साधत असताना तुमच्या मनामधले प्रश्न, कोणाला काय व्हायचंय, कोणत्या दिशेने जायचंय, कोणत्या दिशेने जात असताना साहेबांनी सांगितले की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे. त्या क्षेत्रामध्ये आवड आहे, परंतु आवड असताना त्या क्षेत्राविषयी आपल्याला काय माहिती आहे, इथपर्यंत माहिती आहे. कोणाला व्यवसायामध्ये जायचंय, मग तो व्यवसाय निवडत असताना त्या व्यवसायाला समाजामध्ये असणारी नावलौकिकता, त्याची असणारी डिमांड, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्यात तरच आपण पुढे जाऊ शकतो. अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं, त्या गोष्टीची इतंभूत माहिती जी आहे आपल्याला साहेबांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. म्हणून एकदा या ठिकाणी साहेब आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने मी करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय शिवाजीराव वरा साहेब यांना विनंती करतो की आपण आपले अध्यक्षीय मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. शेवटी असल्यामुळं समोरच्यांना वाटतं कधी उरकल, बरोबर. आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी शेवटीच असतो आणि बऱ्याच वेळा मी बोलतच नाही. परंतु आज ऐनवेळेस हा कार्यक्रम याच ठिकाणी घेण्याचा आम्ही सर्वांनी काल ठरवलं आणि घाईघाईमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते पाहुणे आणायचे म्हणून साहेबांना मी, गौरव साहेबांना काल 1:30 वाजता तयार केलं दुपारी, आणि त्याच्यानंतर मग आपली ही तयारी झाली. आणि अतिशय उत्कृष्ट असे अधिकारी आपल्याला इयत्ता 10वीच्या या बॅचसाठी मिळालेत.
त्यांनी वेळ दिला त्याबद्दल प्रथमतः त्यांचा मी आभार मानतो. हा कार्यक्रम आता फक्त 5 मिनिटात संपणार आहे. आपल्या सर्वांना यानंतर स्वादिष्ट भोजन आयोजित केलेलं आहे शाळेने. त्याबद्दल मी सर्व स्टाफचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. उपस्थित गौरव वसंतराव वाढवणी साहेब, वांडेकर साहेब, जे माझे मित्र वसंतराव वांडेकर सिव्हिल इंजिनियर, कारखान्यामध्ये पारनेर कारखान्यामध्ये मी मेकॅनिकल इंजिनियर आणि ते सिव्हिल इंजिनियर अशी आमची जोडी असायची. आम्ही दोघं नंतर कारखान्यातून रिटायर झालो आणि कारखान्यात असताना मी ही शाळा स्थापन केली. मला शाळा स्थापन करत असताना आपला बहुमूल्य वेळ ज्यांनी दिला ते माझे मार्गदर्शक आदरणीय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शेठ कवाद असतील, माझे सर्व विश्वस्त मंडळ असेल. आपल्या गावची स्वतःची शाळा असावी, गावची शाळा असावी, गावातील बहुजन समाजातील गोरगरीब मुलांची शिक्षणाची सोय व्हावी, मोफत सोय व्हावी, यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्यासाठी शाळा काढलेली. याचं कारण माझा जर अनुभव सांगायचा म्हटलं तर तुम्हाला आता मला वाटतं जन्माच्या नंतर 5वी म्हणजे फक्त वयाचे 5 दिवस, 5वीलाच तुम्हाला 5वी पुजायलाच तुम्हाला बूट, चप्पल, टी शर्ट काय काय असेल ते सगळं मिळालेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला इयत्ता 9वीला असताना चप्पल मिळाली. म्हणजे पहा त्या काळातली परिस्थिती. 9वीला मी 80 साली होतो, 1980 साली. तुमची परिस्थिती चांगली होती कारण पप्पांना मी बरोबर कारखान्यावर होतो. मग आम्ही कुंडावरून हायस्कूलला, जे आता मोठं हायस्कूल तिकडं जिल्हा मराठवाड्यात, 7 किलोमीटर जाणे आणि पुन्हा 7 किलोमीटर घरी जाणे. शाळेत गेल्यानंतर घरी जावंच लागतं आपल्याला. म्हणजे दररोज आणि पायी, सायकल संपूर्ण फॅमिलीमध्ये एकच असायची. ती माझ्या कधी वाटायला आली नाही. म्हणजे असं खडतर जीवन जगून आम्ही 10वी झालो. त्याच्यानंतर मेकॅनिकलचा डिप्लोमा केला. परिस्थिती नसल्यामुळे डिग्री करता आली नाही. कारखान्यावर सर्व्हिस केली. बऱ्याच वेळा तुम्हाला मी कदाचित सांगू नाही झालं असं. हे सांगायच्या यासाठी जुन्या जाणत्या लोकांची जर अनुभव विद्यार्थ्यांनी या वयामध्ये जर ऐकले तर ते शेवटपर्यंत लक्षात राहतात. साहेब, आम्हाला 1981 साली मी पहिला नाही आलो, परंतु इयत्ता 10वीला 3रा आलो होतो. 74% मार्क पडले होते त्यावेळेस. परंतु आम्हाला गाईड पण नव्हतं. पुस्तकं होती, वरचे 2 धडे नाही, खालचे 2 धडे नाही, शिवून घेतलेली पुस्तकं, सेकंड हँड वापरलेली. वयांची सुद्धा तीच अवस्था. 9वीतल्या उरलेल्या पानांच्या निम्म्या वया बनवायच्या, निम्म्या विकत घ्यायच्या. याच्यातून आम्ही गेलोय. आणि आज परिस्थिती जर मुलांची पाहिली तर इयत्ता 10वीच्या मुलांना निरोप समारंभ आहे तरीही मोबाईल त्यांच्या मांडीवर आहे. शिस्तीचा भाग असा शिक्षकांना सांगणं, कमीत कमी निरोप समारंभाच्या वेळेस तरी मोबाईल थोडं वर्गात जमा करून ठेवावे. शिस्तच पाहिजे. पुढच्या बॅचला 9वीच्या मुलांना निरोप समारंभाला कोणालाही मोबाईल अलाउड नसणार. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून सूचना आल्या असेल. पेपर कसे लिहायचे, कॉपी मुक्त पेपर लिहायचे, हे माझ्याकडून सूचना तुम्हाला. कॉपी करून तुमच्या मार्कशीटला फक्त सूज येईल, मार्कांची सूज येईल. आणि निकालाच्या दिवशी सगळ्या राजस्थानवाल्यांचे पेढे संपून टाकसान तुम्ही. त्या सूज आलेल्या मार्काचा काही उपयोग नाही. समज तुम्हाला अर्थ. स्वतःचं जे मेरिट आहे, स्वतःचं जे ज्ञान आहे त्यानुसारच पेपर लिहा. नको आपल्याला 90%, मी म्हणतो 85%. परंतु ते स्वतः आपल्याला आत्मविश्वास पाहिजे, ते आपले मार्क आहे. या ठिकाणी गौरव साहेब झेडपीच्या शाळेमध्ये शिकलेत, कारखान्यावर. आमच्या कारखान्यावर एक त्यावेळेस झेडपी शाळा आज आहे. आता विद्यार्थी संख्येनुसार कदाचित ती बंद झाली. म्हणजे इंग्लिश मिडियममुळं मराठी मिडियमच्या शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु साहेबांनी सांगितलं त्यांच्या ज्या बॅचमधली मुलं आहेत ती बऱ्यापैकी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी होते आणि ते MPSC परीक्षा पास झाले, क्लास 1 ऑफिसर झाले. ही खरी आनंदाची बाब आहे. त्यांच्याबरोबर इंग्लिश मिडियमचे पण मुलं होते. कुठे गेले मग ते?
फक्त इंग्लिश बोलता आलं म्हणजे फार हुशार आहोत असं नाही. फक्त तो एक विषय, तो एक इंग्लिश हा भाषा विषय, तो फक्त आत्मसात करायचा आणि मराठी मीडियम मधून ते आपण सगळं ज्ञात करून घ्यायचं, समजून घ्यायचा विषय आणि पुढे चालायचं. अशा प्रकारे आपण आपल्या शाळेमधून टेक्निकल विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण होणार आहात. तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे वेगळे मार्क पडणार आहेत. टेक्निकलसाठी आपल्याला विज्ञान आश्रम त्यांच्या माध्यमातून टाटा कंपनी, माझे मित्र सुयश सर आणि आपला सर्व टेक्निकल विषय हँडल करणारे सर्व शिक्षक, या सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. तर मुलांना तो सपोर्ट आहे. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यांनी प्रथमतः चांगले मार्क पडले तर डिप्लोमा करून घ्यावा. ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, परिस्थिती नाजूक आहे, त्यांनी प्रथमतः डिप्लोमा करून घ्यावं आणि त्यानंतर डायरेक्ट डिग्रीला सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. 20% जागा असतात. जर डिग्रीला 60 मुलं असतील तर त्याच्यातले 20% मुलं ही डिप्लोमाधारक मधून भरले जातात. म्हणून तो एक पर्याय साहेबांनी सांगितलं, त्यांनी ते केलं. मला वाटतं अनुराधा, माझी कन्या अनुराधा या शाळेची विद्यार्थी, मला वाटतं 2010च्या बॅचची पहिली आलेली विद्यार्थी. तिला सुद्धा अवसरी या ठिकाणी नवीनच गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज झालं गौरव साहेब, आणि त्या ठिकाणी तिला डिप्लोमाला जायचं. डिप्लोमाला ऍडमिशन घेताना प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो. तिला मला वाटतं 89% पॉईंट काहीतरी असे होते, परंतु तिचा फर्स्ट राऊंडला नंबर लागला नाही कॉम्प्युटरला. फक्त त्याच्यानंतर एकच जागा शिल्लक होती. पूर्ण त्यांच्या साईटवर गेलं ना तर त्या अवसरी कॉलेजला फक्त एकच जागा शिल्लक दाखवायचं ओबीसी मध्ये. आपण हिंदू मराठा कुणबी सर्टिफिकेट काढले असल्यामुळे. आणि मग सेकंड राऊंडला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ती जागा पाठवायची. म्हणजे किती जिकिरीच असेल, म्हणजे आपल्यापेक्षा कोणतरी एखादा पॉईंटनी जरी मार्क वाला तर तो प्रेफरन्स फॉर्म भरला, ते कॉलेज भरलं तर आपल्याला जागा मिळत नाही. परंतु तिचं भाग्य, तिला सेकंड राऊंडला ते अवसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज मिळत. आणि मग तिथं तिने डिप्लोमा केला. ती तिच्या पद्धतीने काय मला वाटतं 2री का 3री आली होती त्या डिप्लोमा कॉलेजमध्ये. नंतर सेकंड इयरला डायरेक्ट बारामतीला अजितदादांचं कॉलेज, त्या ठिकाणी तिने ॲडमिशन घेतलं, डिग्री केली. नंतर वाडिया कॉलेजला ME कॉम्प्युटर केलं. बारामतीला ती पहिली आली होती, ME वाडिया कॉलेजला पहिली आली होती. आणि आता विशेष म्हणजे फक्त वयाच्या 32व्या वर्षी ती थोड्या दिवसामध्ये डॉक्टरेट होती, PhD होती. म्हणजे कमी वयामध्ये असिस्टंट प्रोफेसर असताना कमीत कमी वयामध्ये होणारी PhD विद्यार्थिनी या शाळेची मला वाटतं कदाचित ती पहिली असावी. वैशिष्ट्य हे की या शाळेचे विद्यार्थी, तुम्हाला तरी सेमी इंग्लिश आहे, 2010 साली सेमी नव्हता आपल्याकडे. प्युअर मराठी मीडियम मधून शिकलेली मुलं सुद्धा इंजिनिअरिंग होतात, इंजिनिअरिंगच्या मुलाला प्रोफेसर होतात आणि स्वतः डॉक्टरेट होतात. म्हणून पालकांनी, थोडे पालक शिल्लक उपस्थित आहेत, त्यांनी विचारांनी आपल्याकडे मुलं घातलेली, परंतु पालकांनी फक्त इंग्लिश मीडियम मध्येच मुलं शाळेत घालावी असं काय हट्ट धरू नये. तुम्ही उद्याचे पालक आहेत, एक खास सूचना तुमच्यासाठी, जेणेकरून आपली ही शाळा मराठी मीडियमची शाळा या पद्धतीने चालेल म्हणून हे सांगण्याची वेळ आहे. अन्यथा अगदी पालातला मुलगा सुद्धा, म्हणजे वडिलांचा पाल असो, पारध्यांचं पाल असो, त्यांची मुलं सुद्धा इंग्लिश मिडियमला जाऊन राहिले. म्हणून हळूहळू आपली पटसंख्या त्याच्यामुळं कमी होईल, ते एक कारण आहे कमी व्हायला. आपल्या शिक्षकांनी भरपूर प्रयत्न केले मुलं मिळवण्यासाठी, मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी. टेक्निकल विषय दिला, सेमी इंग्लिश दिलं. फक्त मी आता अर्धा मिनिट संपवणार. मग या ठिकाणी तुम्हाला ज्ञानदान करणारे मुख्याध्यापिका हराळ मॅडम असतील, भालेकर मॅडम असतील, वरकडे सर आहेत, माळी सर आहेत, मुलानी मॅडम आहेत, शालार मॅडम, जावरे सरांनी बरेच 50 सर्टिफिकेट आणून दिले त्या शाळेला. त्यांचंही खास करून या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
सर आहेत, मग तुमचे मामा रावसाहेब वराड सर असतील, तुमचे मगाशी कोणी भाषण केलं, फार स्वच्छता ठेवते शाळेची, जगदीश मामा सर, लेंबे सर असेल टेक्निकलचे, आणखी मुलांनी मॅडम घेत मुलांनी मॅडम, या सर्वांनी तुम्हाला त्यांच्या बुद्ध्यांकानुसार ज्ञानदान देण्याचं काम केलेलं आहे. जे जे तुम्हाला इयत्ता 10वीला असतील त्या सर्व शिक्षकांनी, तर त्याचं रूपांतर, त्याचं आउटपुट तुम्ही उद्याच्या काळामध्ये, उद्याच्या रिझल्टमध्ये मार्कशीटच्या रूपाने बाहेर काढायचं. आणि माझी फक्त शेवटची अपेक्षा, फक्त 100% निकाल लावा. तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्थेचे सेक्रेटरी माननीय शिवाजीराव वराळ साहेब आपल्या निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी हजर झाले, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक असे आभार मानते. त्यानंतर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून भेटलेले माननीय वांडेकर साहेब हे एक क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांचे जे अनमोल स्पीच होते, मोटिवेशन स्पीच होते, की ज्यांनी तुम्हाला इयत्ता 4थी पासून तर AI पर्यंत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथपर्यंत जी माहिती सांगितली, त्याबद्दल मी त्यांचे आपल्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक असे अभिनंदन करते, आभार मानते. त्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये आपली माजी विद्यार्थिनी सायली लाडगे यांची मम्मी योगिताताई लाडगे, त्यानंतर मोमीन आयान यांच्या मातोश्री, त्यानंतर दीक्षित सर, त्यानंतर उपस्थित आपले माजी सेवक घोडेकर मामा, त्यानंतर उपस्थित सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि तुमच्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता असे आजचे इयत्ता 10वीचे माझे विद्यार्थी म्हणावे लागेल आता. तर या सर्वांना विद्यालयाच्या वतीने इयत्ता 10वीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वांनी शांत पद्धतीने हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल तुमचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक असे अभिनंदन मानते.